आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सदनिकांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी राज्याचे विद्यमान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। या सुनावणीत मंत्री माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षाची सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा कायम ठेवली असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयाची टांगती तलवार कायम असल्याचं पाहायला मिळतं। मंत्री माणिकराव कोकाटे यांची अटक होणं हे क्रमप्राप्त असल्याचं संबंधित वकिलांनी सांगितलं। सर्वप्रथम तुम्हा सर्व मीडियाचं अभिनंदन की एवढा जागरूक मीडिया असल्यामुळे आजकाल जी तक्रार असते कायद्यानुसार त्याला न्याय मिळतो। सत्र न्यायालयाने आज निकाल देताना माननीय सत्र न्यायालयाने अतिशय स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की या प्रकरणी शासनाची फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक ही शिक्षेला पात्र आहे। म्हणून गुन्हेगार श्री माणिक कोकाटे यांना अटक व्हावी, नियमानुसार अटक व्हावी व त्यांना दंड व्हावा असा स्पष्ट निकाल आलेला आहे। आता कोकाटे यांच्यावर न्यायालय अटकेची टांगती तलवार आहे। त्यांना अटक व्हावी, त्यांना जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय या स्तरावर आम्ही सुरू केलेली आहे। आणि याच्यात माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेबांनी जी ऑलरेडी मूळ तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने याचा अंतिम निवाडा होईल असं मला आणि दिघोळे साहेबांची कन्या अंजली दिघोळे राठोड यांना आम्हाला दोघांना पूर्ण विश्वास आहे। धन्यवाद। नेमकं निकाल काय दिलेला आहे? आपण म्हणता अटकेची न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे पूर्ण अभिलेखाची अवलोकन करून की या संदर्भात माणिक कोकाटे यांनी ज्या सदनिका घेतलेल्या आहेत त्या निकषानुसार नाही, याच्या शासनाची फसवणूक झालेली आहे आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सिद्ध होत आहे असे स्पष्ट निष्कर्ष हे माननीय सत्र न्यायालयाने निकालात नोंदवलेले आहे। काय शिक्षेबद्दल काय म्हणाले? याच्यात 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असल्याने सत्र न्यायालयाने यांना दंडही ठोठावलेला आहे आणि निकालात स्पष्ट सांगितलेले आहे की याच्यात अटक होणे क्रमप्राप्त आहे। अटक टाळण्यासाठी माणिक कोकाटे हे जामिनासाठी अर्ज करू शकतात, परंतु सदर जामिनाला आम्ही रीतसर विरोध करत आहोत। एकूणच या प्रकरणात आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षाही कायम ठेवल्यानं आता मंत्री कोकाटे उच्च न्यायालयात दाद मागणार काही बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।